विरार का ये वीडियो काफी वायरल हो रहा है। इस वीडियो को एक बार आप ध्यान से देखिए। इस वीडियो में जो पुरुष महिला को मार रहा है उसका नाम है गौतम पांडे और महिला का नाम है रीना धुरी। दरअसल महिला का और पुरुष का घर आमने सामने है। दीवार में कील ठोकने को लेकर विवाद शुरू हुआ और फिर गौतम पांडे ने महिला रीना धुरी को गाली देना शुरू किया। इसके बाद रीना धुरी के विरोध करने पर गौतम पांडे ने रीना धुरी से बुरी तरह से मारपीट शुरू कर दी। महिला रीना पांडे के सर पर गाल पर गौतम पांडे ने मुक्के से वार किया, जो आप वीडियो में साफ तौर पर देख सकते हैं। जिसके बाद रीना धुरी नीचे गिर जाती है। महिला रीना धुरी का कहना है कि गौतम पांडे ने बदतमीजी भी की थी। इस पूरे मामले में विरार पुलिस ने दखल दिया और गौतम पांडे के खिलाफ FIR दर्ज किया और उन्हें हिरासत में लिया और उन पर कार्रवाई की। ये पूरा मामला विरार के मनोलपाड़ा का है। अब इस मामले में एक नया रूप सामने आया है। इस पूरे मामले में विवाटा के विरार अध्यक्ष उदय जाधव ने दखल दिया और ये पूरा मामला उत्तर भारतीय और मराठी में बदल गया है। यह मामला पूरी तरह से राजनीति रंग में ढल गया, जो कि पूरी तरह से गलत है। गौतम पांडे ने गलत किया, जिसकी उसे सजा मिली और सजा मिलनी भी चाहिए। इस पर कार्रवाई की गई, पर अब इस मुद्दे में पूरी तरह से उत्तर भारतीय और मराठी का जो मुद्दा बनाया जा रहा है वो पूरी तरह से गलत है। इस मुद्दे में पूरे उत्तर प्रदेश और बिहार के लोगों को टारगेट नहीं करना चाहिए। आपली चुकी नसताना सुद्धा त्या माणसाने मुद्दामून क्लेश केला आणि मुद्दामून मला बोलतात माझ्या अंगावरती आला आहे पूर्णपणे। आणि त्याचा तो अर्धनग्न अवस्थेमध्ये होता, तो पूर्णपणे माझ्या अंगाशी येत होता। त्याला मी सांगत होते व्हिडिओमध्ये, का तुम्ही बारीक नोटीस केलं असेल त्याला सांगत होते की दूर हट, मला तुझ्याशी भांडण करायचंच नाहीये, दूर हट। तो दूर हटतच नव्हता आणि सेफ्टी डोर बंद करायला तो देतच नव्हता। मी 2 वेळा की 3 वेळा सेफ्टी डोरला हात घातला, पण त्याने मला बंद करायला दिला नाहीये। आणि तो एक खिळ्यावरून, पण ते खिळ्याचं नाहीये कारण, मेन त्याचा द्वेषच आहे। ह्या बिल्डिंग मध्ये सगळ्यांशी तो भांडण करतो। तो आणि त्याचा भाऊ दोघं मिळून क्लेश करतात। आणि मेन गोष्ट म्हणजे मराठी माणूस, आम्ही सगळ्यांना घेऊन चालतो, आम्ही मराठी माणूस सगळ्यांना घेऊन जातो, पण त्याचं कसं आहे की नाही, त्याला मराठी माणसं सर्वात जास्त खुन्नस आहे। आणि त्या गोष्टीचा द्वेष त्याने इथे काढला। आणि त्याच्या अगोदर पण आमचं NC झाली होती, मी त्याच्यावर NC केली, कारण तेव्हा त्याचं एक चप्पलेचं रिझन, काय चप्पल काढायचं आणि पूर्ण असं ठेवायचा पासा। आम्ही फक्त मम्मी आणि मी, आम्ही दोघीच आहोत घरामध्ये। पप्पा डेथ झाले 2022 मध्ये। उलट ते चप्पला आम्ही हाताने काढून वरती ठेवायचो त्याच्या, म्हणजे काही असं भांडणं नको होण्यासाठी। आणि एवढं सांगून सांगून त्याने ऐकलं नाही। फायनली तिची बायको एक तेव्हा आम्ही फक्त बाहेर इथे फक्त होतो, त्याने मुद्दामून भांडण केलं। तेव्हा पण ती माझी भांडण केली आणि तिचा नवरा कामाला होता, तो आला। मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसमध्ये गेली, तेव्हा तो वर्क फ्रॉम होम करत होता, तेव्हा त्याने माझं कुंडी काढून बाजूला ढकलून टाकली। नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र। मागील 2 दिवसापूर्वी आमच्या ताई धुरीताई यांचे आपल्या मनोरपडात राहतात, त्यांचा एक प्रकार घडला होता मारामारीचा। आणि त्या बिचारा महिला एकटा असल्यामुळे त्याच्या आईवर या ठिकाणी राहतात, आणि त्यांच्यावर एक प्रकार घडला होता, ज्याचे पुन्हा दाखल झाला पोलीस स्टेशनमध्ये आणि कायद्याने पोलिसांची कारवाई कधी केलेली आहे। पण असं महिलेच्या मनामध्ये, या ताईच्या मनामध्ये एक भीती होती की उद्या आम्ही या ठिकाणी एकटे राहतोय, आम्हाला कुठं त्रास होईल, काही गोष्टी या ठिकाणी घडू शकते। पण त्यांनी मला स्वतः संपर्क साधला होता की आम्ही एकटे आहोत आणि आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे। तर आज शिवसेना म्हणून, तसं सकार माडा समाजाचे उपाध्यक्ष म्हणून, शिवसेना विरार शहर म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक आलेलो आहोत आणि त्यांना सहकार्य करायचं या ठिकाणी आम्ही शब्द दिलेला आहे की जर कुठलाही प्रकार या आपल्या मराठी भगिनीबरोबर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेबरोबर गाठ आणि माझ्यावर गाठ आहे। कारण की कुठल्याही महिलेवरती अन्याय अत्याचार होणार असेल आणि त्या ठिकाणी आम्ही जर गप्प बसलो तर आम्ही शंड असणार। त्यामुळे कुठल्याही महिला, कुठल्याही मी या विरार शहरात सर्व महिला सांगतो, मराठी महिलांना सांगून ठेवतो की मराठी माणसं असेल आपला इथे एकटा राहतोय आणि त्यांना कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर ती गाठ उदय जाधव शिवसेनेबरोबर आहे। त्यामुळे कुठल्याही महिलेला आज जसा प्रकार घडलाय तसा पुन्हा होणार नाही, मात्र नक्कीच खात्री आहे पोलिसांनी त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली आहे। पण तरी सुद्धा जर पुन्हा जास्त प्रकार कोणी जर त्याच्यावर केला आणि कुठल्याही प्रकारे सर्व महिलांना तुम्हाला सोसायटीवाल्यांना सांगून ठेवतो, कोणी जर या ठिकाणी कुठलाही अपप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना आपल्या मागे खंबीरपणे उभी आहे, असं मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो। वाहिदी ताई